संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी 28 जुलै 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यांवरून लोकसभेत 16 तासांची मॅरेथॉन चर्चा पार पडली। या चर्चेदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारची बाजू मांडत भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक केले, तर आसाममधील काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सरकारच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। या चर्चेने संसदेत तणावपूर्ण वातावरण निर्माण केले असून देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वादविवाद पाहायला मिळाला। चला जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या संपूर्ण बातमीचे लेखक आहे शुभम चौहान। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना धर्म विचारून क्रूरपणे ठार करण्यात आले होते। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय सैन्याने 6 ते 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले। या कारवाईत 100हून अधिक दहशतवादी आणि त्यांचे हँडलर ठार झाले। ही कारवाई 22 मिनिटात पूर्ण झाली आणि ती 100% यशस्वी ठरली असे सरकारने जाहीर केले। मात्र या ऑपरेशन नंतर भारताने पाकिस्तान सोबत बिनशर्त युद्धबंदी स्वीकारल्याने आणि पहलगाम हल्ल्यातील 5 दहशतवादी अद्याप पकडले न गेल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणांवर सडकून टीका केली। पाक व्याप्त काश्मीर परत घेण्याची हीच योग्य वेळ होती। सरकारने सैन्याला का रोखले? पंतप्रधानांनी बिनशर्त युद्धबंदी का जाहीर केली? जर मोदींनी इंदिरा गांधी प्रमाणे पाकिस्तानचे तुकडे केले असते तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो, असे सावंत यांनी ठणकावले। त्याने पंतप्रधानांच्या भाषण शैलीवरही आक्षेप घेतला। ऑपरेशन सिंदूर नंतर बिहारमध्ये टेलिप्रॉम्प्टरवरून इंग्रजीत भाषण करून जगाला काय दाखवायचे होते? देशात दहशतवादी मोकाट फिरत असताना ढोल बडवण्याचा काम का केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। सावंत यांनी पंतप्रधानांच्या संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पहलगाम हल्ल्यानंतर मोदी एकदाही तिथे गेले नाहीत, मणिपूरलाही ते गेले नाहीत। त्यांच्या संवेदना कुठे आहेत? त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य उद्भवत करत म्हटले, पाकिस्तान हा साप आहे, त्याला कितीही दूध पाजले तरी तो विषच ओकेल। सावंत यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणांवर टीका करताना म्हटले की मोदी जगभर फिरतात, पण ऑपरेशन सिंदूर नंतर एकाही देशाने भारताला जाहीर पाठिंबा दिला नाही। 7 देशांमध्ये प्रतिनिधी पाठवले, पण एकही संयुक्त पत्रकार परिषद झाली नाही। हे परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली। त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशावर प्रश्न उपस्थित करत म्हटले, जोपर्यंत पहलगाम हल्ल्यातील सर्व दहशतवादी पकडले जात नाहीत तोपर्यंत हे ऑपरेशन यशस्वी मानता येणार नाही। सुळे यांनी दहशतवादाविरुद्ध कारवाईत पारदर्शकतेची मागणी केली आणि शहीदांच्या कुटुंबांना न्याय मिळवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत असे आवाहन केले। We may have political differences, like Sunil Gadkari ji said. He's absolutely right about this. That जब देश का सवाल आता है तो देश पहला, उसके बाद राज्य, उसके बाद पार्टी, उसके बाद फैमिली। पहले देश आता है। और जब कनिमोळी जी यहाँ है, मैं यहाँ हूँ। जब हमें किरण रिजिजू का फोन आया था, किरण जी ने मुझे सिर्फ फोन पे कहा, सुप्रिया तुमको देश के लिए 10 दिन देने पड़ेंगे। न देश के लिए मैं क्या कर सकती हूँ? देश के लिए 10 दिन क्या बोल रही हो किरण जी आप? ये माननीय प्रधानमंत्री जी का बड़ापन था कि हम सारे ऑपोजिशंस को उन्होंने लीड करने के जो विश्वास दिखाया है, यही एक सशक्त लोकतंत्र है। सुळे यांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या काँग्रेसने गेल्या अनेक वर्षात काहीच केले नाही या विधानावर आक्षेप घेतला। अशी चुकीची विधाने रेकॉर्डवर नोंदवली जातात। हे दुखत आहेत की ही तू मैमेची वेळ नाही। मी स्वतः डेलिगेशन सोबत परदेशात गेले होते आणि जगाने भारताचा तणाव कमी करण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले होते। सुळे यांनी सरकारच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावरही बोट ठेवले आणि पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यात अपयश का आले
याची चौकशी व्हावी अशी मागणीही केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीवर सविस्तर माहिती दिली. 6-7 मे 2025च्या रात्री भारतीय सैन्याने ऐतिहासिक कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत 100हून अधिक दहशतवादी आणि त्यांचे हँडलर ठार झाले. ही कारवाई पूर्णपणे संतुलित आणि आत्मरक्षणाच्या चौकटीत होती असे त्यांनी सांगितले. राजनाथ सिंग यांनी पहलगाम हल्ल्याच्या अमानुषतेची परिसीमा असे संबोधत भारतीय सैन्याच्या शौर्याचे आणि मेक इन इंडिया अंतर्गत विकसित शस्त्रांचे कौतुक केले. पाकिस्तानने 7 ते 10 मे दरम्यान मिसाईल्स आणि लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर करत भारतीय सैनिकी तळांवर हल्ले केले, पण भारताच्या संरक्षण यंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालींनी हे हल्ले यशस्वीपणे हाणून पाडले असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत दहशतवादाविरुद्ध गप्प बसणार नाही हे आम्ही या कारवाईतून दाखवून दिले असे राजनाथ सिंग यांनी ठणकावले. त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना म्हटले, ऑपरेशन सिंदूर हे उत्कृष्ट लॉजिस्टिक व्यवस्थापनाचे उदाहरण आहे. आम्ही सामान्य नागरिकांचे नुकसान टाळले आणि फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य केले. अध्यक्ष महोदय, जानकर पूरे सदन को प्रसन्नता होगी कि विद इन 22 मिनट्स पूरा ऑपरेशन समाप्त हो गया और हमने आतंकवादियों को उनके घर में घुसकर मारा. सशस्त्र बलों ने हमारी माताओं और बहनों के सिंदूर का बदला लिया और प्रत्येक भारतीय इस भावना से ओतप्रोत हो गया. अध्यक्ष महोदय, मैं चाहूंगा कि पूरा सदन एक बार हमारे सेना के बहादुर जवानों के शौर्य और पराक्रम का. अध्यक्ष महोदय, यह सिंदूर की लाली शौर्य की कहानी है. यह सिंदूर की लाली शौर्य की कहानी है. भारत के मस्तक पर वीरता की निशानी है. आसाममधील काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल करताना म्हटले, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे ढोल बडवले जात आहेत, पण सरकारमध्ये अहंकार निर्माण झाला आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप मोकाट का आहेत? गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाची जबाबदारी कोण घेणार? गोगोई यांनी सरकारच्या दहशतवादी विरोधी धोरणात सुसंगततेचा अभाव असल्याचा आरोप केला. त्यांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेच्या कमतरतावरही बोट ठेवले आणि स्थानिक जनतेच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजनाची मागणी केली. क्यों हुए? आज मैं ये जानना चाहता हूं कि पिछले 20 वर्ष में सबसे घातक आक्रमण हमारे महिलाओं पर हुआ, हमारे बच्चों पर हुआ, भारत के आत्मा पर हुई. हमने सबने वो दहशत को अनुभव किया. हम सब एकजुट हुए. हमने पूरी तरीके से समर्थन प्रधानमंत्री मोदी जी को दी कि अब जाइए, और ऐसा एक माहौल बन चुका था कि देश किसी भी कीमत चुकाने के लिए तैयार था. पूरा देश प्रधानमंत्री मोदी जी के साथ था, विपक्ष प्रधानमंत्री मोदी जी के साथ था. और अचानक 10 मई के दिन पे हमारे राष्ट्रदूत कहते हैं कि हम पाकिस्तान पर हमला करेंगे, और शाम के 10 मई को सूचना आती है कि पाकिस्तान के साथ अब युद्ध पर हम परिणाम दे रहे हैं. सीज फायर हो गया. क्यों हुआ? हम आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी से जानना चाहते थे, अगर पाकिस्तान वाकई में अपने घुटने टिकने के लिए तैयार था तो आपने क्यों रुका? आप क्यों रुके और किसके सामने आप झुके? किसके सामने आपने सरेंडर किया? किसके सामने आपने सरेंडर किया? वो अमेरिका के राष्ट्रपति जो 26 बार आज कह चुके हैं कि व्यापार को लेकर उन्होंने भारत और पाकिस्तान को सतर्क किया और दोनों को मजबूर किया कि वो इस जंग को छोड़े. 26 बार. आज राष्ट्रपति ट्रंप खुद कहते हैं कि 5-6 जेट गिरे हैं. एक जेट करोड़ अरब रुपयों का है, मिलियंस एंड मिलियंस का है. इसलिए हम जानना चाहते हैं, आज हमें स्पष्ट रूप से आदरणीय राजनाथ सिंह जी बताएं, देश पर विश्वास करें
देश में वो साहस है सच्चाई सुनने की। आज आप बताएं कितने लड़ाकू जहाज गिरे। हमारे में वो साहस है क्योंकि ये सूचना, ये सच्चाई सिर्फ देश के नागरिकों के लिए नहीं, ये सूचना, ये सच्चाई हमें देश के जवानों को भी देना है। आज उनसे भी झूठ कहा जा रहा है, उनके बीच में भी भ्रम फैलाया जा रहा है। गोगोई यांनी परराष्ट्र धोरणांवर ही प्रश्न उपस्थित केले। पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची ही संधी होती, पण सरकारने घाईघाईने युद्धबंदी स्वीकारली। यामागे अमेरिकेचे दबाव होता का? डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीला मध्यस्थी केल्याचा दावा केला। यावर सरकारने स्पष्ट उत्तर द्यावे असे त्या म्हणाल्या। त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबांना तातडीने मदत आणि न्याय मिळावा यासाठी विशेष पॅकेजची मागणी केली। बार बार हम ये देख रहे हैं सर कि आदरणीय गृह मंत्री जाते हैं, कहते हैं कि बहुत अच्छा बंदोबस्त हो गया है, टेररिज्म के हमने उनकी रीढ़ की हड्डी तोड़ दी। तब भी उरी होता है, तब भी बालाकोट, तब भी पुलवामा होता है, तब भी पहलगाम होता है। अंत में जाके जिम्मेवारी कौन लेता है? जम्मू कश्मीर के लेफ्टिनेंट गवर्नर नहीं। अगर जिम्मेवारी किसको लेनी पड़ेगी तो आदरणीय गृह मंत्री आपको लेनी पड़ेगी। नैतिक जिम्मेवारी आपको लेनी पड़ेगी। आप लेफ्टिनेंट गवर्नर के पीछे नहीं छुप सकते। आप लेफ्टिनेंट गवर्नर के पीछे ये केंद्र सरकार नहीं छुप सकती, क्योंकि गृह मंत्री खुद वहां पे थे कुछ ही हफ्ते पहले। खुद उन्होंने सिक्योरिटी का रिव्यू लिया कि आपके पास जानकारी नहीं थी। विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरच्या नावावरून ही सरकारला घेरले। अरविंद सावंत यांनी सिंदूर हे नाव घेऊन सरकार भावनांशी खेळत आहे असा आरोप केला। 40 जवान शहीद हुए, आज तक जांच नहीं हुई है, आज तक नहीं पकड़े गए। सिंदूर नाम देते हो, भावनात्मक खेलते हो लोगों से। सिंदूर किसका छीना गया? हमारी बहनों का सिंदूर छीना गया ना। तो जिन्होंने छीना वो आतंकवादी आज तक पकड़ नहीं पाया। आपके दिल में कुछ नहीं आता, ढोल बजाते हो। कहां से? अमेरिका से आए, पंचायत राज गए, बिहार में जाके राजनीतिक भाषण किया, वो भी अंग्रेजी में। दुनिया को समझाना था भैया। वो भी तो आता है आजकल, टेलीप्रॉम्प्टर से आता है, तुम्हें पता नहीं होगा। अंग्रेजी भाषण क्या? बिहार में गए, पहलगाम नहीं गए ना। अरे आज तक मणिपुर में नहीं गए हो आप। आपकी संवेदना देखनी है ना, तो मणिपुर में भी आज तक आप गए नहीं हो सर। डोंट यू फील हर्ट? दुख नहीं होता, दर्द नहीं होता, शर्म नहीं आती, बुरा नहीं लगता? फिर हम आपका भी ढोल बजाते बैठेंगे क्या? हम ढोल हमारा सेना का बजाएंगे, आपका नहीं बजाएंगे। ढोल हम सेना का बजाएंगे। आपकी क्या उसमें शूरता विनती थी? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी 26/11च्या मुंबई हल्ल्याची आठवण करून दिली आणि म्हणाले, त्यावेळी अजमल कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचे कनेक्शन उघड केले गेले, पण पहलगाम हल्ल्यातील 5 दहशतवादी अद्याप का पकडले गेले नाहीत? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युद्धबंदीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले, 10 मे रोजी अनेक देशांनी आमच्याशी संपर्क साधला। पाकिस्तानने युद्धबंदीची विनंती केली होती आणि आम्ही स्पष्ट केले की त्यांनीच पुढाकार घ्यावा। अमेरिकेसोबत व्यापाराच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही। गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले। विरोधकांनी गोंधळ घालून भारताची दहशतवादाविरुद्ध लढाई कमकुवत करण्याचा प्रयत्न करू नये। तुम्ही पुढील 20 वर्षे विरोधी बाकावरच बसणार आहात असे त्यांनी म्हटले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेत सहभाग घेण्याची शक्यता होती, परंतु त्यांचे भाषण मंगळवारी 29 जुलै रोजी राज्यसभेत होण्याची अपेक्षा आहे। विरोधकांनी मोदींनी तातडीने संसदेत उत्तर द्यावे अशी मागणी लावून धरली आहे। काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले, ट्रम्प यांनी 24 वेळा दावा केला की त्यांनीच भारत पाकिस्तान युद्ध थांबवले। हे देशासाठी अपमानजनक आहे। सरकारने यावर खुलासा करावा। ही चर्चा संसदेत तणावपूर्ण वातावरणात पार पडली। विरोधकांनी सरकारच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर, परराष्ट्र धोरणांच्या कमतरतांवर आणि युद्धबंदीच्या निर्णयावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले। दुसरीकडे सरकारने भारतीय सैन्याच्या शौर्याच्या आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा दावा करत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले। गौरव गोगोई यांनी स्थानिक जनतेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले, तर सुप्रिया सुळे यांनी शहीदांच्या कुटुंबांना न्यायाची मागणी लावून धरली। ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेने संसदेत सत्ताधारी
आणि विरोधकांमधील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत। एकीकडे भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे सरकारच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यात अपयश, परराष्ट्र धोरणातील उणीवा आणि युद्धबंदीच्या निर्णयामागील गूढ यामुळे देशवासियांच्या मनात ही प्रश्न निर्माण झाले आहेत। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेतील भाषण या चर्चेला नवी दिशा देईल की वाद आणखी तीव्र होईल, हे पाहणं औत्सुकताचं ठरणार आहे। बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुम्हाला काय वाटतं? ऑपरेशन सिंदूर हे खरं यशस्वी ठरलं का, की विरोधक फक्त मतांसाठी राजकारण करत आहेत? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।